तारखेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्याला सुरुवातीला धन्यवाद देतो. आणि दादा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक स्मृती जागी झाली, ती आपल्यासोबत शेअर करतो की मराठी कवी लेखक संघटनेचे संस्थापक दिनकर दाभाडे यांनी या भागामध्ये सुद्धा लेखक कवी संघटनेची स्थापना केली होती आणि त्याचं मी राज्य संघटक म्हणून काम केलं आहे. आणि आपल्याच 2 वर्षापूर्वीच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांची आम्ही भेटी घेतली होती, त्यामुळं त्यांची स्मृती या ठिकाणी जागी झाली. त्यांना विनम्र अभिवादन करतो. आघाडीचे प्रमुख होते, हो, केला होता. अशी साहित्यिक आणि शेतकऱ्यांची विचारधारा जोडून आपण संघटनेचं सातत्यानं काम करत आहात. आपण मगाशी निवेदनामध्ये सांगितले की आपल्याही चळवळीला 40 वर्ष झाली आपल्या कामाला. आपण दादा आता बघतो की आजूबाजूच्या चळवळी, मगाशी रमजाननं उल्लेख केला की चळवळी कशा नसतेनाबूत होत आहेत आणि चळवळीचे नेते सत्ताकरणाच्या वळचणीला गेल्यानंतर चळवळीचं काय फलित होतं हे आपण सर्वसाधारण बघतो. आज या ठिकाणी आपल्याला थोडीशी प्रामाणिकपणे काम संघटनेसाठी करणारी संख्या जरी कमी असते तरी ती हळूहळू वाढेल याची आपण अपेक्षा करू. पण कुठंतरी श्रीराम म्हणायला 250-300 पोरं पटकन गोळा होतात, पण एखाद्या शेतकरी संघटनेमध्ये काम करायला एखादा तरुण पोरगा येत नाही किंवा एखाद्या कोणत्याही चळवळीमध्ये काम करायला तरुण कोण पुढे येत नाही. त्याची कारणंही अनेक वेगवेगळी असतील. आणि रमजानने ज्या गोष्टीचा उल्लेख केला, माझ्यासारख्या तरुण मित्राला एखाद्या संघटनेकडे बघितल्यानंतर, कारण आपल्या समोर उदाहरण आहेत, आमच्या समोर एक गेल्या 10-15 वर्षाची उदाहरण आहेत की ज्या संघटनेचं नेतृत्व एखादा नेता करतो तो ज्यावेळी सरकारच्या सत्ताकरणाच्या वळचणीला जातो त्यावेळी संघटना ही फल ठरते. आणि ही उदाहरणं आपल्या ह्या मातीतनंच आपण दादा बघितलेली आहेत. तर त्या संदर्भातली एक कविता माझ्यासारख्या एका तरुण मित्राला वाटतं की चळवळीबद्दल काय झालं. कवितेचं नाव आहे कॉम्रेड. परवा सहज TV सर्च करताना एका देशी वाहिनीवर तुम्ही दिसलात कॉम्रेड. परवा सहज TV सर्च करताना एका देशी वाहिनीवर तुम्ही दिसलात कॉम्रेड. भरगच्च पुस्तकांच्या गर्दीत मुलाखत देताना कपाटातला मार्क्स, लेनिन, लोहिया, डांगे यांचा ऊर भरून आला जसा आनंद व्हावा एखादी गिरणी चालू झाल्यावर. चळवळीचा जमा खर्च मांडताना तुम्ही बेभाम झाला होतात कॉम्रेड. चळवळीचा जमा खर्च मांडताना तुम्ही बेभाम झाला होतात कॉम्रेड. हळूहळू डोळ्यात तुमच्या संप दिसायचा. उद्ध्वस्त संसार सांगताना शब्दात कंप असायचा आणि बदलत्या सत्ताकारणात गळून गेलेले शिलेदार सांगताना तुमचा असूल ढळायचा कॉम्रेड. तुम्ही मात्र तसेच आहात पक्षातल्या जीर्ण झालेल्या झेंड्यासारखे. तुम्ही मात्र तसेच आहात पक्षातल्या जीर्ण झालेल्या झेंड्यासारखे. वेळा हातोड्याने घट्ट धरून ठेवावं एकमेका तसा तुमचा आत्मविश्वास तुमच्या तत्वांशी. लढा कुणाशी दिलात कॉम्रेड. लढा कुणाशी दिलात कॉम्रेड याची यादी फारच मोठी होती. म्हणालात तुम्ही काहीतरी शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार इत्यादी. म्हणालात तुम्ही काहीतरी शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार इत्यादी. पण औद्योगिकरणाच्या व्यवस्थेमध्ये, भांडवलीशाहीच्या व्यवस्थेमध्ये हे शब्द केव्हाच हरवून गेलेत कॉम्रेड. कामगारांनी घेऊन दिलेली जीभ अजूनही तुमच्या दारात उभी आहे. कामगारांनी घेऊन दिलेली जीभ अजूनही तुमच्या दारात उभी आहे. मोडकळीस आली आहे ती, उडालेत रंगतीची. कामगारांनी घेऊन दिलेली जीभ अजूनही तुमच्या दारात उभी आहे. मोडकळीस आली आहे ती, उडालेत रंगतीचे. रंगाचाच विषय निघाला म्हणून बोलतो कॉम्रेड, हल्ली दिसत नाही तो तुमच्या क्रांतीचा लाल रंग. रंगाचाच विषय निघाला म्हणून बोलतो कॉम्रेड, हल्ली दिसत नाही तो तुमच्या क्रांतीचा लाल रंग. का तोही विभागला गेलाय वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्यांमध्ये. का तोही विभागला गेलाय वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्यांमध्ये. तुमच्या क्रांतीचा सूर्य मात्र मला तुमच्याच भोवती फिरताना दिसतो. तुमच्या क्रांतीचा सूर्य मात्र मला तुमच्याच भोवती फिरताना दिसतो. आणि आम्ही तो पाहतो टीव्हीवर एक प्रायोजित कार्यक्रम बनवून त्यावर